2100 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे। आमच्या बहिणींकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला टाकायची सुरुवात केली। योजना घोषित केली, नोव्हेंबर पर्यंतचे पैसे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये आम्ही टाकून दिले। आणि बहिणींनो, काळजी करू नका, यापुढेही हा पैसा येतच राहणार आहे। सांगितलं, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। आणि तुम्हाला सांगतो बहिणींनो, आम्ही ठरवलंय 500 रुपये नाही, 2100 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे। की 12,000 रुपये नाही, 15,000 रुपये शेतकऱ्यांना आपण त्यांच्या खात्यामध्ये देणार आहे। आपण ठरवलं, शेतकऱ्यांना वीज बिल माफी द्यायची। शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जे काही बिल येत होतं 18,000, 20,000, 25,000, 50,000 पर्यंत वर्षाला बिल असायचं काही काही शेतकऱ्यांचं, आपण ठरवलं आता हे बिल राज्य सरकार भरेल आणि आपण शेतकऱ्याचं कृषी पंपाचं बिल हे माफ करून टाकलं। आणि पुढचे 5 वर्ष तुम्हाला कृषी पंपाचं बिल येणार नाही, पुढच्या 5 वर्षाची माफी तुम्हाला दिली आहे। आणि एवढंच नाही, एक अजून नवीन योजना आणली आहे, ज्या योजनेमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप देतोय। 5% पैसे फक्त भरायचे आहेत आणि ते पैसे भरल्यानंतर आपण 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख रुपयाचा पंप हा त्या ठिकाणी देतो आहे। 25 वर्षाची गॅरंटी, 25 वर्ष त्या पंपामध्ये आपल्याला दिवसा 12 तास मोफत वीज मिळेल। त्याची सगळी जबाबदारी आमची असेल, त्याचं जे एक मेंटेनन्स आमचं असेल, तो चोरीला गेला इन्शुरन्स आमचा असेल। अशा प्रकारची योजना ही आपण या ठिकाणी आणली। आज संजय गांधी निराधारच्या अंतर्गत, वृद्ध पेन्शनच्या अंतर्गत 1500 रुपयाचे 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आपलं सरकार समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचं काम करत आहे। अंगणवाडी सेविका असेल, आशाताई असेल, ग्राम स्वरोजगार सेवक असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। पहिलं ओबीसी मंत्रालय आपल्या सरकारने काढलं, ओबीसी करता 46 GR आपल्या सरकारने काढले, ओबीसी करता 52 हॉस्टेल आपल्या सरकारने तयार केले, ओबीसी करता शिष्यवृत्तीची योजना आपल्या सरकारने तयार केली, ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्तीची योजना आपल्या सरकारने तयार केली, दलित आदिवासींकरता स्वयंसारखी योजना आपल्या सरकारने तयार केली। दलित आदिवासी मुलांना खासगी शाळेमध्ये 50,000 रुपये फी भरून त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आपल्या सरकारने तयार केली। PhD करता 30,000 रुपये महिना देण्याची व्यवस्था आपल्या सरकारने सुरू केली। समाजातला प्रत्येक घटक हा लाभान्वित झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्या सरकारने या ठिकाणी केला आहे। बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार आहे। या ठिकाणी दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनात आम्ही परिवर्तन घडवतो आहे। आणि म्हणून की आमच्या शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा द्यायचा, लोक म्हणायचे शक्य नाही आहे, पण आम्ही शेतकऱ्यांकडनं 1 रुपया भरून घेतला आणि पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले। आपण ठरवलं, माननीय मोदीजी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेत 6,000 रुपये देतात, तर राज्य सरकार देखील त्यात 6,000 रुपये टाकेल आणि आपण 12,000 रुपये शेतकऱ्यांना देणं सुरू केलं।